श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अनुष्का. आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? चांगलेच असाल, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. तुमचा आजचा दिवस शुभ जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा या स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर उद्या नवरात्रीचा 5वा दिवस आहे, 5वी माळ आहे, पंचमीचा दिवस आहे. अतिशय शुभ असा दिवस आहे. नवरात्रीचा हा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. स्कंदमाता हे देवीचे 5वे रूप आहे. सगळ्या देवतांमध्ये ह्या देवीचे रूप हे सगळ्यात वेगळे आहे. स्कंदमाता देवी भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेली असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. देवीच्या या रूपाचे जर आपण का पूजन केले तर आपली सर्व पापातून मुक्ती होते आणि देवी आईने हे रूप जे कोणी तिचे भक्त आर्थिक संकटात आहेत त्यांची त्या संकटातून मुक्तता होण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी हे रूप घेतलेले आहे. तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो उद्या 5व्या माळेवर करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा उपाय का करायचा आहे ते सगळ्यात आधी पहा. आपल्या घरातील लक्ष्मी घरातच टिकून राहण्यासाठी आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पैसे कमवतो, पण पैसा येतो तसा जातो. तो घरामध्ये टिकण्यासाठी हा उपाय करायचा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी स्थिर होण्यासाठी करायचा आहे. आपला जो काही पैसा वायफळ खर्च होतो तो खर्च न होता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आलेला पैसा घरातच टिकून राहण्यासाठी करायचा आहे. आर्थिक आपली जर चणचण असेल, अंगावर जर कर्ज झालेले असेल तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातील सर्व आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी आज हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्हाला उद्या 5व्या माळेवर करायचा आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आता तुम्ही म्हणाल की ताई, उपाय करून पैसा येतो का? तर नाही. बघा, तुम्हाला मेहनत आणि कष्ट हे तर करावेच लागतील, पण मेहनतीला आणि कष्टाला जर आपल्या नशिबाची आणि देवाची साथ असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि आपण जे कोणते उपाय करतो ते अतिशय श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर तुम्ही केले तर ते नक्कीच फळात जातात. आणि जो हा उपाय आहे तो 101% तुम्हाला याचा चांगलाच परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर काहीच फरक जाणवला नाही तर मला सांगा. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. तुम्ही नक्की करायचा आहे हा उपाय. बघा, नवरात्रीमध्ये आपण हे उपाय करत आहोत तर नवरात्रीमध्ये माता भगवतीचा सगळीकडे खूप जास्त प्रभाव असतो. त्यामुळे हे जे आपण उपाय करतो ते फळास नक्कीच फळणार आहेत हे उपाय. त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होणार आहे. तर हा उपाय काय आहे तो पहा. त्यासाठी तुम्हाला पूजेच्या दुकानातून 7 कवड्या आणायच्या आहेत. जिथे पूजेचं सामान मिळतं त्या पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला ह्या कवड्या मिळतील. त्या तुम्हाला 7 आणायच्या आहेत आणि सफेद रंगाच्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहेत. पिवळ्या कवड्या आणायच्या नाहीत. आपल्याला हा उपाय सफेद कवड्यांवर करायचा आहे. तुम्हाला पूजेच्या दुकानातून 7 कवड्या सफेद रंगाच्या आणायच्या आहेत आणि त्या आणल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायच्या आधी पाणी आणि केशर मिक्स करून ह्या सफेद कवड्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्या पाण्यात टाकल्यानंतर त्या कवड्या पिवळ्या होतील. जर कोणाकडे केशर नसेल तर त्यांनी हळद वापरू शकता. त्यांनी पाणी आणि हळद एकत्र करून ह्या सफेद कवड्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. टाकल्यानंतर त्या पिवळ्या होतील. त्यानंतर तुम्हाला आसन घेऊन तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे त्या घटस्थापनेच्या समोर आसन घेऊन त्या आसनावर बसू शकता. ज्यांनी घटस्थापना केलेली नसेल त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये देवासमोर आसन घेऊन बसून हा उपाय करायचा आहे. आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे आणि फक्त एकच नियम आहे की हा उपाय ही सेवा करताना तुम्हाला काळे कपडे घालायचे नाहीत. एवढंच फक्त एक नियम आहे, तो फक्त पाळा. आणि ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल त्यांनी हा उपाय शुक्रवारी केला तरी चालेल किंवा पौर्णिमेला केला तरी पण चालेल. तर आसन घेऊन बसायचं आहे आणि ह्या 7 कवड्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन सिद्ध आणि प्रभावी करायच्या आहेत. ह्या कवड्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला आता त्या सिद्ध करायच्या आहेत. सिद्ध करण्यासाठी तुम्हाला 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे, 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे. श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त हे तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य पठणाच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये हे मिळेल. आणि बाकीचे जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता.
किंवा जर कोणाला वाचता येत नसेल तर त्यांनी हे यूट्यूबवर ऐकले तरी पण चालेल, पण हे ऐकताना ही सेवा यूट्यूबवर ऐकून सुद्धा केली तरी पण चालेल, पण हे यूट्यूबवर ऐकताना पूर्ण लक्ष तुमचं ते ऐकण्याकडे असावं. इकडे तिकडे तुम्ही लक्ष अजिबात देऊ नका, कारण ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे लक्ष हे त्या ऐकण्याकडेच द्या. उजव्या हातात त्या कवड्या घेऊन हे सगळे स्तोत्र मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. त्यानंतर पिवळ्या रंगाचं कापड घेऊन त्याची पोटली तुम्ही आधीच बनवून ठेवा. जर तुम्हाला पोटली बनवता येत नसेल तर काही हरकत नाही, फक्त पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी पण चालेल. तर तुम्हाला ही पोटली बनवून घ्यायची आहे. जर पोटली नसेल तर पिवळ्या रंगाचं कापड तुम्ही घेतलं तरी पण चालेल. आणि ह्या कवड्या ज्या आपण सिद्ध केलेल्या आहेत त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि ज्यांच्याकडे पोटली नाही त्यांनी त्या कापडावर ठेवून त्याची गाठ बांधून घ्यायची आहे. आणि तुमची मागच्या वर्षीची जर ही पोटली असेल, ज्यांनी कोणी ही सेवा मागच्या वर्षी केलेली असेल तर त्यांनी त्या कवड्या आत्ता पुन्हा वापरायच्या नाहीत. त्या कवड्या तुम्हाला विसर्जन करायच्या आहेत. ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला नवीन कवड्या आणायच्या आहेत, पुन्हा त्या सिद्ध करून घ्यायच्या आहेत. आणि ही पोटली तुम्हाला अशीच बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही पोटली तुमच्या घटस्थापना जिथे केली असेल तिथे ठेवू शकता, किंवा कुलस्वामिनी देवीचा तुमचा फोटो असेल त्या फोटोच्या इथे ठेवू शकता. महालक्ष्मीचा फोटो असेल तर त्या महालक्ष्मीच्या फोटोच्या इथे ठेवू शकता. तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हवं तिथं तुम्ही ही पोटली ठेवू शकता. आणि बघा, पुढच्या वर्षी परत, आणि ही पोटली जी आहे ही पुढच्या वर्षी नवरात्रीमध्ये तुम्हाला चेंज करायची आहे. सफेद कवड्या आणून पिवळ्या करायच्या आहेत आणि परत त्यांना सिद्ध करायच्या आहेत, प्रभावी करायच्या आहेत. त्यानंतर परत पिवळी पोटली करून तुमच्या देवाऱ्यात अथवा तिजोरीत तुम्हाला कम्फर्टेबल असेल तिथे तुम्हाला ही ठेवायची आहे. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला? जर कोणी पौर्णिमेला हा उपाय करणार असाल तर अशाच पद्धतीने तो उपाय करायचा आहे. त्यांनी दर पौर्णिमेला या कवड्या चेंज करायच्या नाहीत. मी पुन्हा सांगते, त्यांनी दर पौर्णिमेला ह्या कवड्या चेंज करायच्या नाहीत. फक्त दर पौर्णिमेला ही पोटली घेऊन त्याच्यावर मंत्र आणि स्तोत्र म्हणून ती पोटली पुन्हा परत होती त्या जागेवर तुम्हाला ठेवायची आहे. तर बघा, या कवड्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कवड्या ह्या लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळे कवड्यांचा हा उपाय अतिशय प्रभावशाली उपाय आहे. नवरात्रीमध्ये देवी आईचा प्रभाव हा खूप जास्त असतो आपल्या अवतीभोवती. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. कवड्या ह्या देवी आईला अतिशय प्रिय आहेत. बघा, ज्या जोगवा मागतात त्या स्त्रिया असतात, त्यांच्या अंगावर जे अलंकार असतात तेही कवड्यांचेच असतात. कारण माता लक्ष्मीला ते आकर्षित करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न असते. म्हणून तुम्ही सुद्धा हा कवड्यांचा उपाय करून माता लक्ष्मीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या नक्की दूर होतील. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतील. मी तुम्हाला खात्री देते, हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडायला लागतील. खूप साऱ्या लोकांनी हा उपाय केलेला आहे, त्यांना चांगलाच परिणाम हळूहळू जाणवत आहे, दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. जर काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. पुन्हा भेटूया नवीनच एक अशा व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.